हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व खूप छान असाल। आज आपण बनवणार आहोत अस्सल झणझणीत सातारी घुट। आता ह्याच्यासाठी आपल्याला ना काळी उडदाची डाळ घ्यायची आहे। काळी उडदाची डाळ ॲज इन जी सालासकटची डाळ असते ना, ती आपल्याला घ्यायची आहे उडदाची डाळ, आणि ती आपल्याला अशी शिजवून घ्यायची आहे। आता तुम्ही म्हणाल की सालीसकट जर नसेल तर घेतली तर चालेल का? तर मी तर सजेस्ट करेन सालीसकट जी उडदाची डाळ असेल तीच घ्या तुम्ही, आणि ती छान लागते, बेसिकली टेस्ट चांगली होते। आता ह्याच्यासाठी आपल्याला मसाला हवाय। या मसाल्यामध्ये आपल्याला घालायची कोथिंबीर, मिरची, जिरं आणि लसूण। आता ही आपली लसणाची त्या मसाल्याची पेस्ट झालेली आहे। खूप झणझणीत बनवायची आपण उडदाची डाळ। आता सर्वप्रथम आपण काय करूया, जी आपली डाळ शिजलेली आहे ती काढून घेऊया। ही बघा, ही घुट्याची डाळ जी आहे ह्या प्रकारे शिजवायची। आपल्याला एकदम त्याचं बोलतात ना, एकदम जास्त पण ती शिजवून द्यायची नाहीये, नॉर्मली शिजवून घ्यायची आहे। आता जी डाळ शिजवली त्याच्यामध्ये आपल्याला हा जो मसाला आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे लसूण आणि कढीपत्ता। आता ही फोडणी एकदम अशी तडतडीत फोडणी द्या, आणि ह्या फोडणीमध्ये आपल्याला नंतर आपण जे मिक्स केलेलं आहे डाळीमध्ये मसाला आणि डाळ, हे आपल्याला डायरेक्टली ह्या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे। हे असं बघा, मस्त अशी खमंग फोडणीचा वास सुटला होता ना, असं छान वाटत होतं ना। बेसिकली ही एकदम पारंपरिक डिश आहे साताऱ्याची, आणि ती खाताच आणि आपल्याला एकदम मस्त वाटतं। त्याची टेस्ट सुद्धा खूप छान असते। तर ते आपल्याला काय करायचं, हे आपण ऍड केल्यानंतर ती जी थोडी डाळ राहिलेली आहे ती थोडीशी स्मॅश करा, आणि त्याच्यामध्ये ते पाणी जे आहे वाटण्याच्या मिक्सराचं ते पाणी घालून घ्या। आता स्मॅश का करायची, तर त्याचं थोडंसं थिकनेस, ग्रेव्ही जी आहे उडदाच्या डाळीच्या घुटाची, त्याची थोडी थिकनेस वाढण्यासाठी आपण हे स्मॅश करत आहोत। आणि स्मॅश केल्यानंतर हे आपल्याला छान असं बॉईल करून घ्यायचं आहे। आणि ही आपली पारंपरिक अस्सल झणझणीत घाटी सातारी घुट तयार झालेला आहे। माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।